मुलगी दिली तू मला या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे रत्नमाला, कावेरी आणि राज ऑफिसमध्ये आहेत. रत्नमाला म्हणते, राजने जर माझं ऐकलं असतं तर आजच्या बायकोची पण पहिली मंगळागौर झाली असती. त्यावेळेस कावेरी म्हणते, हो बरोबर आहे, राजवर्धन सरांचं तर लग्न झालंच पाहिजे. तर रत्नमाला म्हणते, माझ्या मुलाला पण वटणीवर आणायला कोणीतरी पाहिजे ना. कावेरी म्हणते, अगदी बरोबर आहे, वटणीवर फक्त यांना आणू शकते ती म्हणजे बायकोच. एक्झॅक्टली बरोबर आहे. आता काय सोपं आहे, आज संध्याकाळपर्यंत लग्न उरकून टाकूया आणि उद्या मंगळागौर करून टाकूया. रत्नमालाला धक्का बसतो. कावेरी मात्र मजेमध्ये बोलत असते. तिला कळतही नसतं की आपण हे काय करतोय. राजच्या आपण दुसऱ्या लग्नाबद्दल बोलतोय याची तिला जाणीवही नसते. रत्नमालाने तर चांगला जबरदस्त असा प्लॅन केलेला आहे कावेरीची मंगळागौर करायचं. रत्नमाला कावेरीकडे पाहते आणि म्हणते, कावेरी तूच होशील का ग माझी सून? आणशील माझ्या राजला वटणीवर? कावेरीला धक्का बसतो, पण रत्नमाला मात्र मनापासून हे सर्व बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता कावेरी मंगळागौरीला जाण्यासाठी तयार होत आहे. सुंदर अशी पिवळ्या रंगाची साडी, नऊवारी साडी तिनं नेसलेली आहे. त्यावरती मोत्यांचे दागिने घातलेले आहेत, केसांचा खोपा घातलेला आहे, त्याचबरोबर गजरा घातलेला आहे, कपाळावरती चंद्रकोर लावलेली आहे. हे पाहून राज मात्र कावेरीकडे पाहतच राहतो. कावेरी खरंच खूप सुंदर दिसत असते. लग्नानंतरची पहिली मंगळागौर आहे हे राजला माहिती असतं, पण राज एकटक पाहतोय हे पाहून कावेरी पण थोडीशी बावरल्यासारखी होते. त्यानंतर कावेरी आता मंगळागौरीचे खेळ खेळण्यासाठी इकडे मोहितेंच्या घरी आलेली असते आणि आता रत्नमाला, कावेरी फुगडी घालत असतात. इकडे सानिया आणि आकांक्षाने खूप मोठा डाव रचलेला असतो. काहीही झालं तरी कावेरीला आता लोळवायचं आहे, कावेरीला पण पाडायचं आहे, असा डाव सानिया आणि आकांक्षाने रचलेला असतो. तर रत्नमाला आणि कावेरी दोघी मिळून फुगडी घालत असतात. कावेरी मात्र खूपच खुश असते. रत्नमालाला पण छान वाटत असतं, पण फुगडी घालताना कावेरीला कुठेतरी जाणीव होते की आपण हे याच्या आधी पण केलेलं आहे, याच्या आधी पण आपण अशी फुगडी घातलेली आहे. आणि मग कावेरी थोडीशी तिथे अनकॉन्शियस होते. तेव्हा रत्नमाला कावेरीच्या जवळ जाते आणि कावेरीला मिठीमध्ये घेते, तिला शांत करते. त्यानंतर पुन्हा पुढचा खेळ सुरू होतो, तो म्हणजे काय म्हणता सासूबाई अगं सुनबाई असं म्हणत इकडे कावेरी आणि रत्नमालाचा खेळ सुरू झालेला असतो. रत्नमाला तिला प्रश्न विचारत असते, माझी पैठणी कुठं गेली कुठं गेली? तेव्हा कावेरी सांगते, बहिणीच्या बाळासाठी गोधडी शिवली. डब्यातली साखर कुठं गेली? त्यानंतर कावेरीने खूप छान उत्तर दिलेलं आहे, आईसाठी लाडू केले. असे अनेक प्रश्न विचारले जातात. घरचा पाटा वरवंटा कुठं गेला? कावेरी म्हणते, पाटा वरवंटा देऊन मिक्सर आणला. त्यानंतर पुढे अनेक खेळ चालू होतात आणि पुढचा खेळ रंगतो, तो म्हणजे सानिया आणि कावेरीमध्ये. आता सूप नाचवायचं असतं. सूप तर भलं मोठं असतं, पण आता कावेरी आणि सानिया दोघीजणी सूप नाचवत असतात. त्यामध्ये त्यांना असं वाटत असतं, आता सानिया म्हणते की मी या कावेरीला हरवणार आहे, पण सानिया काही कावेरीला हरवू शकत नाही. नियती पण कावेरीच्या बाजूने खंबीरपणे उभी आहे. आणि मग सानिया सूप नाचवताना तिच्या हातातून सूप पडतं. आता पुढं लाटणं नाचवायचा खेळ असतो. असे वेगवेगळे अनेक खेळ असतात. फुगडी असते, वेगवेगळ्या प्रकारच्या फुगडी घातली जातात. कावेरी ते सर्व खेळ आनंदाने खेळत असते. इकडे आकांक्षा आणि सानिया दोघीजणी एकमेकींना खुणवत असतात. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, इकडे सगळ्या बायकांमध्ये 2 बायका सानियाने अशा आणलेल्या असतात की ज्या सानियाच्या बाजूच्या असतात आणि त्या कावेरीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातल्या बायका कावेरीला खाली पाडतात. त्याचवेळी राज, आदित्य, वैदही, रत्नमाला, बच्चू मामा सर्व धावत येतात, कावेरीला उठवतात. कावेरीला थोडंसं लागलेलं असतंय. कावेरीला पाडायचं काम तर सानियाने केलेलं असतं, पण पुढे या मंगळागौरीच्या खेळामध्ये सानिया स्वतः तोंडावर पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे सानिया आता फुगडी खेळायची असते तिला, आणि मग सगळेजण फुगड्या खेळत असतात आणि सानिया आकांक्षाबरोबर फुगडी खेळत असते. आणि नेमकी त्याच वेळी आकांक्षा सानियाला तोंडावर पाडते. सानियाचा तर पाय मुरगळतो. पुढचे खेळ तर सानिया खेळू शकत नाही. इथे कावेरीला लोळवायची स्वप्न पाहणाऱ्या सानियाला तिच्याच लाडक्या सासूने लोळवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता कावेरीच्या पायाला थोडंसं लागलेलं असतं, त्यामुळं कावेरीला रूममध्ये नेऊन सोडलेलं असतं. नेमकं कावेरीला राजच्याच रूममध्ये पाठवलेलं असतं.
इथे सानियाची अवस्था मात्र बिकट झालेली असते. तिला उठताही येत नसतं आणि चालताही येत नसतं. तिने कावेरीच्या बाबतीत वाईट विचार केलेला असतो आणि स्वतःच तोंडावर पडलेली असते. सानियाला खरं तर स्वतःचीच लाज वाटू लागलेली असते. तिला कळत नसतं की आपण चुकत तर नाही आहे ना, पण ती आता रागानेच पुन्हा कावेरीकडे पाहू लागते. खरं तर सानियाचं इथं चुकलेलं असतं. सगळ्या बायकांना ही गोष्ट माहीत असते, पण कावेरी रत्नमाला यांची फुगडी मात्र रंगात आलेली असते. इकडे कावेरी त्यानंतर ती जेव्हा रूममध्ये गेलेली आहे राजच्या, तेव्हा तिथे तिच्या निदर्शनास तिच्या डोळ्यासमोर अशी एक गोष्ट येते ज्यामुळे कावेरीला अगदी विचार करायला तिचा मेंदू जागा व्हायला भाग पडते. ती म्हणजे राज कावेरीचा लग्नाचा फोटो. जी फोटो फ्रेम ही राजच्या रूममध्ये असते आणि तो फोटो पाहून कावेरीला धक्का बसतो. कावेरी म्हणते, कसं शक्य आहे, माझं आणि राजवर्धन सरांचं लग्न? ती विचार करू लागते. ती बाहेर येते आणि राजला विचारते, खरंच राजवर्धन सर आपलं लग्न झालेलं होतं ना? आणि इकडे राज आईला म्हणतो, आई कावेरी काय बोलतेय? रत्नमाला म्हणते, हो खरंच राज, कावेरी खरं बोलते. आणि राजवर्धन सर मला सगळं आठवतंय, आपल्या दोघांचं प्रेम, आपल्या दोघांची लव्ह स्टोरी, आपलं झालेलं लग्न, या सगळ्या गोष्टी मला आठवत आहेत म्हणत कावेरीने राजला घट्ट मिठी मारलेली आहे. आणि फायनली रत्नमालाने जो काही निर्णय घेतलेला होता, ज्यामुळं कावेरीची स्मृती परत यावी लागेल, त्यासाठी आपल्याला कठोर काहीतरी करावं लागेल, हे रत्नमालाने ठरवलेलं होतं. आणि फायनली रत्नमालाने केलेल्या प्लॅनप्रमाणे कावेरीची स्मृती परत आलेली आहे आणि कावेरीने राजला घट्ट मिठी मारलेली आहे. त्यावेळेस सुदर्शन, आकांक्षा, सानिया यांनी तर तोंडात बोटं घातलेली आहेत आणि त्यांची तोंड पाहण्यासारखी झालेली आहेत. त्यांचा डाव हा संपलेला आहे आणि ते राज कावेरी पुन्हा एकत्र आलेले आहेत. आणि आता सुदर्शन आणि सानियाचा अस्ताचा नवपर्व आपल्याला पाहायला मिळणार. राज कावेरीची लव्ह स्टोरी आता पुन्हा फुलणार आहे. त्यानंतर राज सुंदर उखाणा देतो, तो म्हणजे कावेरीला प्रपोज केलं कावेरीला गुलाबाचं फूल देऊन आणि लग्न झाले म्हणून घाई नाही मुलाची, अशा पद्धतीचा एक उखाणा तो घेतो आणि सगळेजण पाहतच राहतात. राज कावेरीची ही लव्ह स्टोरी पुन्हा आता नव्याने बहरताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण त्याचबरोबर नवीन नवीन ट्विस्ट अँड टर्न्स तर या मालिकेत येणारच आहेत. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.